भाद्रपद महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि गौरी गणपतीच्या सणासाठी आम्ही गावी दाखल झालेलो आहे आणि आल्या आल्यात शेतामध्ये येण्याचा मोह मला काही आवरलेला नाहीये। तसं पाहिलं तर गौरी गणपतीचा सण आणि शेत यांचं एक जवळचं कनेक्शन आहे, एक जवळचं रिलेशन आहे आणि तसं पाहिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक सणालाच निसर्गाशी जोडलं गेलेलं आहे। आपल्या पूर्वजांनी अशी रचनाच करून ठेवलेली आहे की निसर्गाशी आपण जोडले जाऊ आणि तोच वारसा पुढे चालवण्यासाठी मी या मुलांनाही शेतात घेऊन आलेले आहे आणि या गोष्टीचा मला खरंच खूप 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 आनंद होत आहे। आणि गावाकडचे व्हिडिओज तुम्ही इथून पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर दादा शेतात आलेलो आहे आणि दादा सांग रे काय आपण करतोय? आम्ही इथे हे तोडायला लागलोय। हे म्हणजे काय? हे म्हणजे काय? चवळ्याच्या शेंगा। आणि हे शेतात काय काय लावलंय? हे सोयाबीन आणि ते आहे सोयाबीन आणि भुईमूग। हां सोया हे बघा इथे सगळं लावलेलं आहे। हाय, आम्ही आलेलो आहे शेतात शेंगा तोडण्यासाठी चवळ्याच्या। आता इथं चवळ्याच्या शेंगांचं हे झाड आहे आणि त्या हिरव्या हिरव्या आहेत, त्या संध्याकाळी आमटी बनवण्यासाठी तोडायच्या आहेत आणि सुकलेल्या शेंगाही तोडून घ्यायच्या आहेत। तर कसं वाटतंय दादा? मला तर खूप छान वाटतंय कारण पावसाचं वातावरण आणि असं मस्त हिरवगार सगळीकडे पसरलेलं आहे, हिरवळ आणि शेतात खरंच खूप भारी वाटतंय, है ना दादा? हो। चला शेंगा तोडूया आता पटापटा कारण इंद्राणीला घरी ठेवून आलेलो आहे, त्यामुळे पटपट आपल्याला तोडून जायला पाहिजे। चला। तर या चवळ्याच्या झाडांना अशा सुकलेल्याही आहेत आणि हिरव्याही आहेत, तर सुकलेल्या पण आपण तोडायच्या आहेत आणि हिरव्या आमटीसाठी नेतोय आपण। आणि कोवळ्या पण आहेत, त्या जशा जशा मोठ्या जून होतील तशा नंतर नंतर तोडायच्या येऊन। हे बघा तर आम्ही इथे शेंगा हो 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 दे जा बकेट दादा। हे बघ इथं आहेत दादा दारकूच्या शेंगा। हो हो हे अशा तोडायचं बरोबर। ही पूर्ण सुट्टी सकाळ संध्याकाळ आम्ही शेतातला हा ताजा भाजीपाला ताजा आमटी करून खाल्लेली आहे आणि खूप मजा आलेली आहे आणि हे सुख दुसऱ्या कशातही नाही। आणि घरी आलेलो आहे आम्ही या शेंगा तोडून, घरी आल्यानंतर या शेंगा सॉर्टिंग करण्याचं काम केलेलं आहे आणि इंद्राणीलाही या कामात मदत करत आहे। तर मुलांना हे असं गावाशी कनेक्ट करण्याचं काम मी या सुट्टीत अगदी पार पाडलेलं आहे छान प्रकारे आणि थोडीफार साफसफाईही चालू आहे। आज आहे हरतालिका पूजन आणि हरतालिका पूजेसाठी आईने या ताज्या ताज्या पत्री गोळा केलेल्या आहेत, फुलं गोळा केलेली आहेत आणि या पत्री आणि फुलं डायरेक्ट आजूबाजूच्या झाडांपासून जाऊन तोडून आणलेली आहेत। शहरांमध्ये कसं मार्केटमध्ये सगळं अवेलेबल होतं, काही मिळत नाही असं नाही, पण जे काही आहे ते मार्केटमधून जाऊन पैसे देऊन विकत घेण्यात मजा येत नाही। जी मजा गावाकडे असं निसर्गाशी डायरेक्टली जोडले जाऊन निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्या गोष्टी करण्याची मजा आहे ती तर शहरांमध्ये नाही मिळत। सो माझा असा प्रयत्न असतो की जो प्रत्येक सण आहे तो गावाकडे जाऊन अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न असतो, पण दरवेळीच ते शक्य होतं असं नाही, पण ज्या वेळी शक्य होतं त्यावेळी मात्र मी ही संधी सोडत नाही आणि माझ्यासोबतच माझ्या मुलांनाही मी निसर्गाशी जोडण्याचा नेहमीच प्रयत्न करते आणि यावेळीही मी तो अत्यंत छान प्रकारे पार पाडलेला आहे। जो प्लॅन केला होता 100% सक्सेसफुल नाही झालेला, पण अगदी 70% का होईना मी तो प्रयत्न केलेला आहे आणि तो मी या व्हिडिओद्वारे मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा।
निसर्गामधल्या प्रत्येक सणवारांची रचना अशा प्रकारे केलेली आहे की जेणेकरून निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला त्या पूजांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व निर्माण करून दिलेलं आहे, जेणेकरून निसर्गाचं महत्त्व मानवाला पटेल आणि निसर्गाचं संवर्धन करण्याचा हेतू त्यातून साध्य केला जाईल। आपल्या पूर्वजांची ही अगदी छान प्रकारे केलेली रचना आहे आणि ती पुढे नेण्याचा, त्याचा वारसा पुढे नेण्याचं काम आपल्या हातामध्ये आहे। हरतालिका पूजा झाल्यानंतर आम्ही आमच्या गावातील भवानी मातेच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। म्हणजे बाळाला सगळं ठेव, पडतो सारखा लक्ष ठेव। आम्हा सर्व गावकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली ही भवानी मातेची मूर्ती आहे। मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। जीर्णोद्धाराचं काम अजूनही चालू आहे आणि मी ही जी भांडी दिसतात ती या भवानी मातेचरणी अर्पण केलेली आहेत। या भांड्यांचा उपयोग नैवेद्य ठेवण्यासाठी करण्यात येईल। हरतालिकेच्या पूजेचं उद्यापन दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठून केलं जातं। तर आमच्याकडे कशी पद्धत आहे ती मी तुमच्यासोबत आता शेअर करत आहे। हा आहे आमच्या गावचा ओढा आणि लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच मी हा इतक्या जवळून पाहत आहे आणि मला खूप छान वाटलेलं आहे या ओढ्यावरती या हरतालिका पूजेचं उद्यापन करताना। या पूजेची जी सगळी सामग्री आहे ती आपण या ओढ्यामध्ये विसर्जन करणार आहोत। मी नाही आणलेले आमचं तसंच नाही। अशा प्रकारे हरतालिका पूजेचे व्रत उद्यापन आम्ही केलेलं आहे, पारणं केलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईकही करा आणि पुढचा व्हिडिओ येईल गणेश चतुर्थीचा। तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा। थँक्यू।